आज पूजूया अधिगण रंगना, 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 रंगना भव भय भंगेना, रंगना भव भय भंगना, आज पूजूया अधिगण रंगना, 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 गणपती नाचून गेल्यावरती जे दुर्वा हो यक्षणा प्रती, गणपती नाचून गेल्यावरती जी जी गजी जी 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 गजी जी जी गजी जी 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 गजी जे दुर्वा हो यक्षणा प्रती, फकड भाऊराव कवीची धरती, ऐकून कीर्ती चढली स्फूर्ती, भिजली चमकली कडकड कडकड धडधड धडधड खाली पडगडीची चाल नडीची चढाओळीची कुटी जडीची हाती बावना वीर कंगना, आज पूजूया अधिगण रंगना, 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 रंगना भव भय भंगना, रंगना भव भय भंगना, आज पूजूया अधिगण रंगना, आज पूजूया अधिगण रंगना, आज पूजूया अधिगण रंगना, आज पूजूया अधिगण रंगना. काळूवाळू लोकनाट्य तमाशा मंडळ सहर्ष सादर करीत आहोत वगनाट्य रक्तात भिजली हिरवी साडी. भाऊबंदकीचे सोड पेटले, सोडाचे मग ढग दाटले, हृदय कुणाचे कोण फाडले, हृदय कुणाचे कोण फाडले, रक्तात भिजली हिरवी साडी, 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 रक्तात
म्हणजे माझ्या वैऱ्याचा नाश. फार दिवस झाले आमच्या मळ्यात काम करणाऱ्या कुरवड्याच्या मदन मस्त रत्नावर डोळा ठेवलाय मी. त्यासाठी तिला पैशाचं अमीस दाखवलं, प्रेमाचे हासे फेकले, पण ती गावठी कोंबडी हाताला लागायला तयार नाही. पण आज त्या कोंबडीचा फडशा पाडणारच. त्यासाठी रानातील पॉडर तिचा धबा धरून बसलो, कारण विनाश म्हणजे माझ्या वैऱ्याचा नाश. वस्ताद वस्ताद ती रत्नी पांदेकडे निकडच्या लागल्या. अरे मग बघतोयस काय भुजंग? अरे दारूची बाटली दे लवकर. हे घ्या वस्ताद, पण जरा हात राखून घ्या, नाही तर तुम्ही पडशीला झिंगत, रत्नी जाईल तरंगत. मुळीच नाही. अरे कुठली आणि कसली दारू पचवायची ताकद आहे माझ्या पोटात. घे भुजंग, अरे तूही थोडी घे. नाही तर तुमच्या प्रत्येक पापाचा वाटकरी आहेच की मी. शाबास. जशी तू माझी उष्टी दारू प्यालास तशी मी नासोली की तू त्या रत्नीचा चोळामोळा करून टाक. नाही वस्ताद, त्या परास एखाद्याचा खून करायला सांगा, पण बाई बापड्या हा टाका धडस आमच्यातनं होणार नाही. माईला नामर्द दिसतेस. ठीक आहे, मी एकटाच कुस्करून टाकतो तिला. निदान ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली तर तिची वाढ तर अडवण्याचा प्रयत्न करशील नाही तू. हा, हे काम करीन मी. ठीक आहे, मग जा तर तू त्या झाडाच्या मागे लपून बस. मी या झाडाच्या मागे लपून बसतो. आज त्या शिळीची फराळ करायची, कारण विनाश म्हणजे माझ्या वैऱ्याचा नाश. बाय 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 बाय. वळवाचा पाऊस पडायला लागलाय तशी कामाची नुसती घाई उठली आहे. अहो, कडूस पडायला लागलं तरी काम संपायचं नाव नाही. सांगायच तरी कुणाला म्हणा. मळ्यात राबूनच जलम जायचा आमच्या गरीबाचा. वाऱ्यानं 4-5 आंब खाली पडलं, घावलं ते नशीब तरी म्हणायचं माझं. आता सांच्या पारी लोणचं करते, भाकरी संग खाल्लं तर पोट तरी भरल माझं. अगो बाय 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 बाय, पावसाचं ढग जमा झाल्यात. अंधार पडायच्या आत घर गाठायला पाहिजे. अगे रत्ने, अगं जाता जाता मला 2 आंब तर देऊन जाय की. अगं तुझ्या त्या आंब्याचा मालक मीच आहे. आमच्याच मळ्यातल्या झाडाच्या आहेत ना ते. म्हणजे एकदाच आड वाटेला गाठलंच म्हण की मला. पण ही रत्नी तशी तुझ्या हाताला लागायची नाही म्हटलं विन्या. म्हणजे जी वस्तू मागून मिळत नाही ती वस्तू मी काढून घेत असतो, आणि आज ती वस्तू घेणारच. अरे रामराव भोसलेच्या पोटाला नुसता रावण आलास रावण. कुठं तुझा तो देव गुणाचा बाप आणि कुठं तो एक बेडक्या गिळणारा साप. मुकाड्यानं वाट सोड माझी. मी वाट सोडी, पण अगोदर तुझं लुगडं पिळ, सगळ्या वचपा काढी, आणि मगच तुला पाठवून सोडी. या खुरप्यानं तुझा मर्दपणाच कापून टाक. मांजरीने किती नख बाहेर काढली तर या हत्तीवर त्याचा काय परिणाम होणार आहे? पायाखाली सापडली तर चिंध्या चिंध्या होते तिच्या. अरे जा र, ही रत्नी तुला काय मांजरीन वाटली वय? डोंगरातल्या दऱ्या डोंगरात लहानाची मोठी झालेली वाघीण नाही वाघीण. एका झेपतच माथा पुढीने हत्तीचा. पण चौताळ्याला वाघिणीची शिकार करणाऱ्या शिकाराला जातीवान शिकारी म्हणतात. आणि माझा निमित्त अचूक आहे की मी थेट गोळी सौजाच्या काळात घालत असतो. या खुरप्यानं तुझा मर्दपणाच कापून टाकला. अरे भुईंग्या, रत्ने, गुमान हातातलं खुरपा टाक, नाहीतरी गुप्ती पाटीत खुपसून पोटात न बाहेर काढीन. माणसातल्या हिजड्यानो एकट्या बायला आड वाटेला गाठून अशी कोंडीत धरताय सवय. तू तुमच्या जगण्यावर. वस्ताद बघताय काय? न्या केला झाडा मागे आणि उपसाहीची पकड. मग सोडतो की काय भुईंग्या? चल रत्ने, आता झाड असं गदा गदा हलवतो नाही विन्या. की सगळी फळच पटापट खाली पडली. भुजंग्या, विन्या, नाही, धावा धावा, वाजवा वाज, सोड विन्या, विन्या, सोड 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 विन्या. भुजंग, आपलं काम झालं. अरे वाह. पण रत्ना पोलीस स्टेशनकडे पळत गेली. पण आपलं काय कोण करू शकत नाही, कारण विनाश म्हणजे माझ्या वैऱ्याचा नाश. मी म्हणतोय बडीवर रात्रीचाच बलात्कार का करतात कुणास ठाऊक. अरे तुम्हाला काही दिवे लावायची, दिवसा ढवळ्या लावायची, उगीच आम्हाला का ताप देता? तुमचा खेळ होतो पण इकडे आमचा जीव जातो. या अंगठेवाडीत आल्यापासून अंगठा खांदायला सुद्धा सोड मिळेना. आणि कुणावर बलात्कार झाला वाटतं. हॅलो, हा मी काळे हवालदार बोलतोय. काळे बोला.
झोप गेली का नाही अजून? अरे माझ्या झोपीची तुला काय घेणे का माझ्याबरोबर झोपणार आहेस तू? काळे हा? तोंड सांभाळून बोला. मी भोळे बोलतोय, भोळे. हो नमस्कार साहेब. नमस्कार. काय हुकूम? हे पहा, आपल्याकडे कंप्लेंट घेऊन आलेली ती रत्नापूरगी आहे ना, हा. तिच्या अंगावर ज्याने हात टाकलाय बर. त्या विनाशच्या वडिलाला मी घेऊन येतोय. काय हरकत नाही. तोपर्यंत तुम्ही त्या रत्नाची जबानी सविस्तर आणि व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे ठीक आहे. आता अख्खी रात्र बोंबलत जाणार. मी म्हटलं तरेण्या पुरी एकट्या दुकट्या राणावाणातून फिरतातच कशाला कोणाला ठाऊ. अहो त्या मोहल्याकडून बर्बाद होण्यापेक्षा सरळ इथं पोलीस ठाण्यात आली असती तर मी होतोच की इथे. नाही म्हणजे तिचं संरक्षण करायला. हो साहेब, काय रे? मच्छर रे चौथ्यात. आणि मग जरा पांघरायला काय असले तर द्या की. माझा रग देतो की तुला. बेट्या पांदीत दारू घालताना मच्छर चावत नाही जर एक करकुजा. गुडघ्यात मान घालून कुत्र्यासारखा तिथं हात पळ. आत आलो तर असा मारीन की सकाळी खाली बसायची पंचायत करून टाकेल. या रत्नाबाई आतमध्ये या. रत्ना मला हे सांग, त्या विनयानं सुरुवात कुणीकडून केली? म्हणजे हो साहेब. नाही म्हणजे पुढून आला की पाठीमागावून आला? साहेब, मी शेताच्या बांधानं घराच्या पायवाटानं घराकडे निघाले होते. बर. तो अचानक विनय माझ्या आडवा आला. पुढे झाला. होय. आणि पुढे येऊन त्याने काय केलं? साहेब, नुसता पुढ्यात आला नाही, माझ्या अंगासंग त्यानं झोंबाझोंबी केली. बर. तितक्या त्या भुजंग्यानं माझ्या पाठीची तलवार लावून साहेब माझी वाचा त्यानं कायमचीच बंद केली. म्हणजे त्या दोघांनी तुझा पदर फाडला म्हणजे? नाही साहेब, त्या भुजंग्यानं काय केलं नाही. बर. पण तो नराधम विन्या त्यानं मात्र साहेब मला त्या झाडाच्या आड नेऊन माझी आबरू लुटून मला बर्बाद केली. हो, मला बर्बाद केली. होय की ग? अगं तुझ्या दंडावर पोलकं फाटलेले दिसते. अजून थोडं फाडलं असतं म्हणजे मला बरं पडलं असतं की नाही? कशाला हो साहेब? नाही पंचनामा बळकट करायला. आता तू असं कर, तू अशीच त्या बलात्काराच्या ठिकाणाला जा आणि तिथे पडलेले तुझे बांगडीचे तुकडे आणि त्या जागची थोडी माती घेऊन ये. मग बाप पुरावा भक्कम झाला की कसा त्या विण्याला बेड्या ठोकतो. पहिल्या तुम्हाला बेड्या ठोकल्या पाहिजेत. तुम्हाला. हो नमस्कार साहेब. काय चुकलं काय माझं? काय चुकलं म्हणून उलट मला विचारताय? अहो, आज त्या पोरीला तुम्ही पुरावा आणायला पाठवता, उद्या एखाद्या प्रेताला म्हणाल की खून केलेला हत्यार घेऊन ये म्हणून. मग तुम्हाला इथं ठेवलं कशाला? चूक झाली, माफ करा. अहो, किती चुका पोटात घालून घ्यायच्या. तुका म्हणे आयशा नरा मोजूनी माराव्या पैंजरा. जा आतमध्ये जा आणि स्टोव पेटवून 4 कप चहा ठेवा. ते विनाशचे वडील श्रीमंत रामराव भोसले येणार आहे चौकशीला. ठीक आहे. हो साहेब, काय रे? मला बी 1 कप चहा दिला तर लय बरं होईल बघा. अरे तुला चहा द्यायला तू का भोळ्यांचा जाऊ आहेस बेट्या? काय कुठं काय बोलावं याची अक्कल आहे का तुम्हाला? बघा ना, तुम्ही रामभाऊसाठी चहा बनवायला सांगितलं आणि हा आराम करून म्हणतो मला 1 कप चहा द्या. म्हणून माझा जावई बनवता का? तुला चहा पाहिजे? हो. म्हशीचा मूत पितो का? तुझ्या आईचा चहा पिणार तुझ्या? हे पाहत ना, तू आज माझ्या मुलीसारखी आहेस. ज्याने तुझ्या अंगावर हात टाकला त्याला मी कडक शासन केल्याशिवाय केव्हाही राहणार नाही. कारण मी पांडुरंगाचा भक्त आहे. जे का रंजिले गांजिले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीचे जाणावा. तेव्हा त्या रामराव भोसल्यांना न घाबरता जे काय घडलं असेल ते खरं खरं आणि सविस्तर सांग. मी आहेच तुझ्या पाठीशी. नमस्कार भोळे साहेब. नमस्कार. हीच नव्हे ती निष्पाप पोरगी? हा, हीच ती पोरगी. भोसले मामा, असं परक्यासारखं काय बोलताय सा? अहो, तुमच्या मळ्यात राबून लहानाची मोठी झाली आम्ही. तुमच्या घरचं मीठ खाल्लंय. तरी पण मुली, कायद्याने चौकशी करणं हे आमचं कर्तव्यच आहे. अगदी बरोबर आहे रत्ना. फक्त मी विचारतो त्याच प्रश्नांची उत्तर दे. होय विनाशनं हे काम केलं खरं आहे का? भोसले मामा, तुमची शपथ घेऊन सांगते सगळं खरं आहे बघा. पण माझ्याबद्दल तुमची कुठलीच तक्रार नाही. तुम्ही जो न्याय द्याल तो मला मंजूर आहे. रामा, माझं म्हणणं असं आहे, या मुलीला आबरू नुकसानीची भरपाई देऊन हे प्रकरण आपण आपापसात इथेच मिटवावं. कारण गोरगरिबावर उपकार करणाऱ्या तुमच्यासारख्या सज्जन माणसाच्या कीर्तीला कलंक लागायला नको म्हणून म्हणालो. नाही भोळे साहेब, असं मुळीच होणार नाही. अहो, माझ्या मळ्यात राबणाऱ्या प्रत्येक मजुराला पोटच्या पोरासारखा समजतो मी. पण माझ्या मुलानं मात्र बहिणी समान असलेल्या मुलीवर अन्याय अत्याचार करावा? नाही, शक्य नाही. काला तर शक्य नाही. विनाशला त्याच्या गुन्ह्याचं शासन झालंच पाहिजे. अहो भोळे साहेब, बोला. आज जरी मी बागायतदार असलो तर एकेकाळी मिलिटरीत असताना ज्यांनी या भारत मातेवर डोळा ठेवला अशा शत्रूंना जीवाची बाजी लावून ठेचून काढले मी. आणि या देशातील प्रत्येक महिला म्हणजे भारत माता समजतो मी. अशा निष्पाप आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाला आता ठेचला पाहिजे. विनाश माझा मुलगा नसून माझा शत्रू आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. भोसले मामा, खरंच तुम्ही देव माणूस आहेसा बघा, देव माणूस. उठ मुली. अगं, तू माझे पाय धरण्या अगोदर तुझेच पाय धरायला हवेत मी.
कारण माझ्या एका गुंड पोरानं तुझं आयुष्य बर्बाद केलं. हे बा भोळे साहेब, बोला. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? स्त्रीची आबरू एकदा लुटली गेली तिची भरपाई कशाने होईल? अगदी बरोबर. तेव्हा अशा बलात्कार प्रकरणातील स्त्रियांच्या हवेलना न करता ज्याने हा गुन्हा केला असेल त्यांना जबर शिक्षा करा, असा धडा शिकवा. फिरून त्यांनी परत स्त्रीकडे वर डोळा करून सुद्धा बघता कामाचं नाही. रामराव तुम्ही नुसते पाहत राहू. आज त्या विनाशचा रिमांड घेऊन आज त्याचे असे हाल करतो की उभ्या आयुष्यात त्यानं हा बलात्काराचा विषय कधी डोक्यातच घेतला नाही. मला सुद्धा हेच पाहिजे. चल बेटा. हान कान 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 जाऊ दे फाट. आईला मोठ्याची पोरच तेवढी खोटी बघा. पाण्यासारखा पैसा जवळ असताना अहो मोठमोठे सिनेमाचे नट त्या देशद्रोहांना सामील झाले आणि त्यांचाच धडा आमच्या इनास रावाने गिरवला. अहो पैसे मोजून बाया ठेवण्याची हिंमत असताना त्या रत्नावानी गरीब पोरीवर त्यांनी बलात्कार केला. त्या खडूस पोरानं आपल्या बापाच्या नावाला डांबर फासलं. पण सांगायचं कसं, आपण पडलो या घरचं नोकर माणूस. आपण असं करावं, मसरं घेऊन माळावर चारायवर जावं म्हणजे झालं. तर हान कान 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 जाऊ दे फाटत. हान कान 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 जाऊ दे फाटत. माझी कंबर मोडली ग, मेल्याने माझी कंबर मोडली. अगे तुझ्या आईच्या पानाला लावला चुना तुझ्या. अगं उगाच कशाला बोंबा त्यास ग कंबर मोडली म्हणून. म्या तुझ्या कंबरला बॉट तर लावले का ग रखमे? डोळं फुटलं होतं का र तुझं? मोहरा बघून चालता येत नव्हतं का र तुला? आता तू घरात घुसणार आहेस हे ठावा हाय वय मल्ला. ग बस. ह्या घरात कामाला राहिल्यापासून मला खेटायचा एक पण चान्स सोडलास का र तू? अगं रखमे, ए रखमे, अगं तू हायस तशी. या विट्याची खुशी, बावन कशी, उंदराची खुशी, माझ्या रेड्याच्या म्हशी, एक माझ्या पाशी, माझ्या कपाला पाहिजे तुझी बशी. चायला रकमे चांगलं देऊ लावतीस की माझ्या माघारी. अगं माझ्या वशिल्यानं मी इथं तुला घर कामासाठी ठेवली का या इथे संघ माझा माराय ठेवली? मी मोठी शिव्या. अरे गावच्या पाराव बसून गिरायकांच्या दाड्या खरडायचं सोडून हिथं आमची माप काढाय तू इथूसच का? मग काय तू एकटाच चान्स घेतोस वैर? अरे किती केलं तर मै तर हाय माझ्या जीवाचा. मी होणार आहे मी हिच्या भावाचा. अरे तुझ्या आईला लावला साबण तुझ्या. अरे मिंदी करून बासुती खायला बघतोस म्हण की. पण ही माझी आईची सून झाले बिगार राहणार नाही हे लक्षात ठेव. तुला डावलर असता आता माझा इंगा, पण मी जरा कामात आहे म्हणून मी गप जातोय. एवढी मसरत चावरून माळावर येतो आणि बघतोय का तुझ्याकडे तुझा वस्त्राच मोडून टाकतो. तर हान कान 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 जाऊ दे फाट. हान कान 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 जाऊ दे फाट. बघितलं ना शिवा आपल्या दोघावर कसं जळतोय तो. म्हणून म्हणतोय रकमे एकदा माझ्या संग पाठ लावून टाक म्हणजे आपाप नाच सोडल ते विटा तुझा. हा अरे हे काय करतोस? चायला रकमे. अगं इथे गेला म्हणून मी प्रेमानं जवळ आलो तर तू मला उभ्यानं खाली पाडलास. मग काय करू? बर जाऊ दे रकमे. आज तर भेटलेले नव देवळा माग. हे अदुगर सांग, सोन्याची अंगठी घेऊन देणार होतास त्याचं काय रे झालं? आज घेऊनच येतो मग तर झालं. अरे हो, ताई साहेबाकडून जेवण बांधून मळ्यात जायचं गाड्या माणसाला द्यायला ते तर विसरलेच मी. ताई साहेबांनी सांग मी आले म्हणून. खरं म्हणजे माझं काम होतं त्यांच्याकडे पण भेटलीस तू. असं वय. जाऊ मी जाऊ. ए तेवढं सोन्याचं अंगठीचं विसरू नको माझ्या नावी राजा. काय गे म्हणे अंगठीच विसरू नको. अहो आतापर्यंत पाण्यावाणी पैसा खर्च केला मी हिच्यासाठी पण अजून माझं टच बी करून घेतलं. चायला माझ्या माघारी ही रकमी त्या इट्याला तर चिटकत नसेल ना. अहो बायकांचा काय भरोसा. एवढ्या मोठ्या श्रीमंत खानदानी रामराव भोसलेंची लेक सुशीला ही सुद्धा त्या भुजिंग्यासारख्या गावगुंडावर चोरून प्रेम करते. अहो कुठे ही गोड पाण्याची हिर आणि कुठं ते सांड पाण्याचा गट्टार तरी बी करतात. काय रे शिव्या, काय बातमी आणली आज? कोण? सुशीलाताई तुम्ही? सुशीलाताई तुमचा भाव काय त्या रत्नाच्या प्रकरणात सुटत नाही. भुजिंग्या पोलीस असणे फिरतूर झाल्यामुळे केस एकदम जाम झाले. माझा भुजंग्या माझ्या विनाच्या जीवर उठलाच कसा? अहो तो तर बिचारा काय करणार. भोळे हवालदाराने रातभर टायरीत घालून चोपल्यामुळे सगळं भडाभडा वाकला. आता कसं व्हायचं? तुमचा भुजिंग्या माफीचा साक्षीदार म्हणून सुटल पण तुमच्या विनाशला शिक्षा होणारच. तरी बी तुमच्या बानं जर मनावर घेतलं तर त्यांच्या वजनाखाली तुमचा भाऊ सुटल. आबा गेलेत उत्तम दादाला भेटायला कोल्हापूरला. ते घरी आले तर बघते सांगून त्यासने. तू असं कर, काय ते? एवढा जेवणाचा डबा विनाशला नेऊन पोच कर. कोण? तू.
सुशीलाताई, काय आरोपीला घरचे जेवण द्यायची बंदी आहे. का बरं? तरी बी काळे कॉन्स्टेबलला 4 पैसे चालले तर हा डबा आपसूक पोलीस ठाण्याचा आहे. मला माहित आहे तू पैशाशिवाय काम करणार नाहीस. हे घे 20 रुपये, 10च्या 2 नोट आहेत. 2च नोट आहेत काय? सुशीलाताई, तुम्ही काय त्याची काळजीच करू नका. डबा कसा पोच करतो, ताटपाट. काय रे शिव्या, डबा कोणाला घेऊन चाललाय? विनाशला जेवण घेऊन चालला आहे तो. काय विनाशला? शिव्या थांबलास का? जा म्हणते ना. तुम्हा बाप लिखिता मग गरीबाचं मरण आहे. लागलं कीर्तन सांगायला. हा तुझा दोष नाही. लहानपणापासून तुला प्रेमानं सांभाळा, लहानाचा मोठा केला, या कार्टीनं प्रेमानं डोक्यावर चढवून घेतला म्हणून तू शेपारलास. अहो धनी, मी त्यांना रोज सांगतो तरी काय माझं काय ऐकत नाही. तुम्ही घरात नसलेले बघून मला रोज डोक्यावर चढवून घेतात आणि तिथून खाली ढकलून देतात. चल चालायला. सुशीला, त्या गुन्हेगार विनाशला जेवण पोच करत नसून त्या किडक्या सापाला दूध पाजतेस तू. दूध तो तरी माझा भाव आहे, पण विनाश तुमच्या पोटचं पोर आहे म्हणून त्याच्या मानेला फास लावायला उठलासा. पण मी म्हणते आबा, का माझ्या भावाच्या जीवावर उठलासा? ते तुमच्या रकिलीचं पोर आहे म्हणून. अगं तू सुद्धा माझ्या रखेलीची पोरगी आहेस म्हणून तुझ्यावर कधी अन्याय केला मी? जेवढी माया माझ्या लग्नाच्या बायकोच्या उत्तमवर करतो तेवढीच माया तुम्हा दोघांवरही करतोय मी. मग का सोडत नाही तुम्ही माझ्या भावाला? कारण त्यानं रत्नासारख्या निष्पाप पोरीचा सत्यानाश केला. एक पापी भाऊ तुरुंगात जातोय म्हणून तुझ्या मनाला किती वेदना होत आहेत. मग सांग, एक नाती दुती मुलगी वासनेला बळी पडलेली पाहून किती वेदना होत असतील त्या रत्नाच्या आई बापाच्या मनाला. ते काही नाही, विनाशला त्याच्या गुन्ह्याचं शासन झालंच पाहिजे. सुशीला, अगं त्या जागेवर माझा उत्तम जरी असता तरी सुद्धा मी हाच न्याय दिला असता. इथं नात्या गोत्याची पर्वा न करता या समाजात फैलावत चालणारी गुंडगिरीची कीड मारून टाकली पाहिजे. तर मला पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे. काय केलं असेल तर वाट पाहू. चला. हो कळे साहेब, बिडी मिळेल का? बिडी? अरे अख्खा बंडल देतो की बंडल. पण हे बघ, काय ते? 1 रुपयाला 1 बिडी परवडेल का तुला? पण पैसे? ते माझा मी वसूल करतो. ठीक आहे. हे बघ, लवकर बिडी ओढून मोकळा हो, नाहीतर तो आमचा बाप इथं आला की आमची नोकरी बोंबलं जायची. पण काळे साहेब, माझ्या घरचं जेवण कसं काय आणलं अजून? येईल रे, येईल. पण एक लक्षात ठेव, काय तो ते? जेवणाचा डबा आहे ना, तो भोळ्याचा न कळत मी तुला देणार आहे, हे त्याला कळता कामा नाही. समजलं? ठीक आहे. नमस्कार काळे साहेब. हो नमस्कार. हा डबा तुमच्या ताब्यात घ्या. बर. आणि याचं जेवण होपर्यंत मी बाहेर जाऊन कल्याणची डबल खेळून येतो. हे हरामखोर, इकडे. तुझ्या जीवाला लाज वाटते का रे बेशरम? मी हवलदार आहे का कोण आहे बेट्या? माझ्या समक्ष मटक्याची भाषा काढतो. लाज वाटते तुझ्या जीवाला? नालायक कुठला. हे 5 रुपये घे आणि माझी डबल लाव. इकडे. काय आलं? चालला कुठे? आणि मग हा डबा जर आरोपीला पोच करायचा असेल बर, तर यासाठी काय करावं लागतं माहितीये? पैसे द्यावे लागतात. मग कोण तुझा बाप पैसे देणार का बेट्या? हो साहेब, बापाचं नाव कशाला घेता? मी देणार. चल काढ, पैसे काढ. हे घ्या. ए इकडे. काय आला? किती पैसे दिलेस? 10 रुपये. आणि आणखीन 10 रुपये काय आकडा लावायला ठेवले का बेट्या? तसं नाही साहेब, मी म्हटलं आज 10 रुपयावर भागते का बघा. तसं कसं भागल? नियमाप्रमाणे रोजचे 20 रुपये आलेच पाहिजे. नाही, आतापर्यंत आम्ही तुम्हाला पैसे कधी कमी दिले का? पण आम्ही कधी बोललोय का? रोजच्या रोज 20 रुपये दिल्याशिवाय तुम्ही डबा कधी आत नाही लिहिलेला. हा. आणि आज नुसते 10 रुपये पाठीमागे राखल्याबद्दल तुम्ही आमच्या बरोबर भांडता वा. हे घ्या, हे आणखी एकदा 10 रुपये घ्या. हा आता आले तुमचे तुम्हाला 20 रुपये मिळाले. तुमचं झालं समाधान? हो. आता जातो कसा? चटपट घालू का लाग या इथं हरामखोर तुझ्या. वास किती मस्त येतो. बहुतेक करून माझ्या बहिणीने माझ्यासाठी मटनच पाठवलं असलं पाहिजे. काळे साहेब, अहो दरवाजा लवकर उघडा. थांब रे, पट्ट्यातनं चावी तर काढतो अगोदर. आटपा लवकर. काळे बोला, काय चाललाय हा तमाशा? नाही, या भाडव्याकडून हा जेवणाचा डबा काढून घेत होता साहेब. अहो पण घरचं जेवण आरोपीला द्यायला बंधन असताना हा डबा त्याला दिलाच कोणी? हेच मला काही समजेना. अहो मी याला संडासला घेऊन गेलो तर हळूच कुणीतरी हा डबा कस्टडीत आणून ठेवला. आणि त्यावेळी तुम्ही काय करीत होता? मी लघवीला गेलो होतो साहेब. परत येऊन पाहतो तर हा कस्टडी डबा उघडत होता. लबाड लांडग्या, तू माझच खाऊन माझ्याच उलटलास काय? थांब, तुला कारच मारतो हरामखोरा. अरे पोलिसाच्या अंगावर हात टाकतो काय? बघा ना. काळे बघताय काय? ते बेड्या घ्या आणि घाला त्याच्या हातात. घातल्याच पाहिजे. घरचं खाऊन मस्ती लागलं का रे बेट्या? कुत्र्यासारखा पडती तर. अरे बापाच्या पैशावर लय माजलाच होय रे पहिला. आई ग, आई. आता आठवतोय रे तुला? आणि त्या पुरीच्या अंगावर पडताना गुदगुले होत असतील की? आरामखोर, तुझ्या कमरेत नाट आले काय? थांब,
तुझी कंबरच रिकामी करतो. हा काळे असं नाही करायचं. या भडव्याला उचला आणि गजाच्या आत फेकून द्या. रात्रभर झोपूच देत नाही साल्याला. ठीक आहे, चाल पड आत कुत्र्यासारखा. काळे काळे हे काय? नाहीतर साहेब ही हा जेवण डबा कशाला घेतला तू? अहो ही जेवण मात्रच होणार की हो. म्हणजे अहो पोलीस जेवला म्हणजे आरोपीचं पोट भरतं असं म्हणतात. काळे काळे यालाच म्हणतात काय? प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा बोका. ठेवा डावा डाळा इथून. अरे ते रामराव आले किसरळ आतमध्ये पाठवून द्या. यस सर. Get out! हरी हरी फार वाईट हे लोक. अहो पंढरपूरला जाऊन एक संत होण्याचं स्वप्न मी बघत होतो, पण आमच्या वडिलांनी आपली गादी चालवण्यासाठी म्हणून मला या पोलीसमध्ये भरती केली. अहो 24 तास आरोपीच्या संगतीत राहिल्यामुळं अभंग विसरून गेलो आणि शिव्या शापानं तोंड अगदी विटाळून गेलो. नमस्कार भोरे साहेब, नमस्कार. नमस्कार. आलात? हो. आताच काही समजावून सांगायचं ते सांगा. तेवढ्या चिरंजीवाना ठीक आहे. उद्या कोर्टात उभा करायचा आहे. हं. कमीत कमी 6 महिने सक्त मजुरीवर जाणार. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाथाळाच्या माता हानू काठी. जय जय रघुवीर समर्थ. सांगा समजावून काय सांगायचं. ठीक आहे, ठीक आहे. अरे गुलमाड सोद्या, सुटून आल्यानंतर बघून घेतो तुला. आबा पाहिलीत का माझी पाठ कशी फोडून काढली ती. अरे हे जगलाच हे नशीब समज. त्यांनी तुला कस्टडीत ठेवला नसता तर मीच तुला गोळी घालून ठार केला असता. अरे माझा ऐक पोरा, माझा ऐक. निदान शिक्षा भोगून आल्यानंतर तरी माणसासारखा जगायला शिक. घरी येताना तुझ्यातला राक्षस नष्ट झाला पाहिजे. केल्या कर्माचा पश्चाताप झालाय मला. माझ्या पापाची फळ मला भोगायलाच हवी. आबा आता घरी येईल तू एक सज्जन मुलगा म्हणून. शाबास पोरा. अरे हीच अपेक्षा होती मला तुझ्याकडून. आता तुझ्या उत्तम दादाचं शिक्षण बंद करून त्याला घरी बोलावून घेतो. मग तुम्ही दोघे सावत्र बंधू भेदभाव विसरून माझ्या कुलाचा वंश वाढवा. माझ्या कुलदीपका, अरे तुझ्यासाठी घराचा दरवाजा केव्हाही उघडा आहे रे, केव्हाही उघडा आहे. विनाश बेटा, चलतो बेटा. प्रकृतीला सांभाळ बेटा, प्रकृतीला सांभाळ, प्रकृतीला सांभाळ, प्रकृतीला सांभाळ. धैर्याने रडण्याचं नाटक उत्तम उठवलं. एका हातानं वार केला आणि दुसऱ्या हातानं मळपट्टी करतोय साला. मी रकिलेचा मुलगा आहे म्हणून द्वेष करतोय माझा. माझ्या जागी जर त्याच्या लग्नाच्या बायकोचा मुलगा उत्तम असता तर त्याला नक्कीच सोडून असता. मला तुरुंगात थांबणाऱ्या कसाया, मी सुटून आल्यानंतर तुझा लाडक्या कारण विनाश म्हणजे माझ्या वैऱ्याचा नाश. यांचं नाव भुजंग आहे, त्यांचं नाव राखा. नमस्कार. आणि ह्याच घराचे मालक संपतराव आहेत. दादा आज आम्ही खरोखरच धन्य झालो. अहो अशा देव माणसाची मुलाखत घडवून आणली. खरोखरच आम्ही धन्य झालो. ते कसं? जणू पुंडीला का भेटी आली जगजेटी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. वासुदेव हरी. हरी. छान छान छान. राका सर्व सुखसोयी आहेत ना वाड्यामध्ये? आता हे पहा, नाही संडास बाथरूम व्यवस्थित सगळं आहे. परंतु आता काय लाईट, परंतु आता आपला सर्वांना एकत्रित ते वापरावं लागणार आहे. सामायिक वापरावं लागणार आहे. संपतराव, तुम्ही आम्ही एक झाल्यानंतर दुजेपणाचा प्रश्न उरतो कुठं? अहो एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. छान छान छान. राका संपतराव, घ्या. या सुटकेस मध्ये 1 लाख रुपये आहे. राहिलेला व्यवहार हा नंतर पाहू. छान. उमाला कशाला बोलवता? काय झालं मामांजी? आत्ताच पूजेला बसल्यास काही काम आहे मला सांगा. काय काम आहे मला सांगा. अगं पाहुणे आल्यात. काही म्हणायचं असेल त्यांना चहा फराळाचं घेऊन ये म्हणून. छान. कांदा पोळी तर एवढी छान बनवते ना, तोंडाला पाणी सुटतंय बघा. नाना आम्हाला नको. अहो या संपतरावांच्या सुनेचा मुखचंद्र पाहिला आणि आमचं पोट चिक्कार भरले. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, पाहिन तुझे मुख उठल्या बरोबर. पांडुरंग हरी वासुदेव हरी हरी.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. नाना, कागदपत्र तयार ठेवा. पुढं काय करायचं हे नंतर सांगूच की. चला चला नाना. ए भैया, अरे क्या माल है, क्या उसकी चाल है, खाने वाले के तो बुरे हाल. वासनेवर ताबा ठेव राखा. अरे एकदा का हे घर आपल्या ताब्यात आलं की ही सुंदरी तुझीच आहे. माझी. होय, पण राखा आपणाला आपला काळा धंदा करायला जागा कशी शांत निवांत एकांत मिळाली. आता हे घर कोणत्याही अट्टीवर सोडायचं नाही. मग त्यासाठी खुनावर खून पाडावे लागले तरी हरकत नाही. ते खून करण्यासाठी हा राखा जिवंत आहे. जिथे राखा तिथे धोका असणारच. आणि हा भुजंग या घराला वेटोळे घालून बसणारच. नाग आहे मी नाग. एकदा का डसलं की संपूर्ण खेळ चला. अरे जेवण बरं झालं का? हा जेवणाचं बरं आहे ना? काय काळजी करू नका, सगळ्या मंडळीची माझ्या हातानं वाढले. लाडू जरा थांबा, आता जरा मला गावातलं जाऊन येऊ द्या. झालं संपतरावाच्या पोरग्याचं लग्न झालं, पण वाढप्याचं काम आमच्याकडं आलं. अवघड्याच्या लाईनीला वाढता वाढता कंबारट गेलं, पण बायाच्या लाईनीला घुसल्याबरोबर डोळ्याचं पारणं फिटलं. तुझ्या डोळ्यात पडली 7 वाटाची माती. तुझं मडण हे ना मेल्या माझं तामुशाच्या राती. अरे वयात आलेल्या पुरीच्या टिंगला करून त्या संपतरावची पार आबरू काढलीस की रे पंक्चर काढ्या. पंक्चर काढला? आईला नवी शिवी काढलीस का काय? वय वय काय केलं की मी त्या पुरुषनी? काय करायचं बाकी ठेवलंस रे? लग्नात काय साधं पुरी जमले होते वय? तांदूळ वाढताना एका पुरीचा हात दाबला. एक पुरगी वाराती मोहर नाचत होती, जाऊन तिच्या पाठीला चिमटा घेतला. तर जेवण वाढताना एका पुरीच्या अंगावर पडलंस का नाही? मी येल्या अंगावर पडलो नाही बरं का, पत्रावळीवरनं पाय सोडला आणि मी असं पडलो. आणि मी असं पालता पडलो आणि त्या अशी उतानी पडलो. तुला नाही उतानं पडता आलं का? माझा काय पाय आता पुढे नाही सरकला, माग सरकला. काय ग तू सगळं आमच्या पुरुषातच सांगते, त्या बायांचं कोणी सांगायचं? काय केलं त्या बायांनी तुला? त्या तुझ्या फॅशनेबल पुरी नको तसली फॅशन करून आल्या होत्या. एवढं एवढं घालून आली, त्याला काय म्हणते? मिनिस्कर्ट घालून आलेली पुरगी जेवण झाल्यावर नळापुढे हात धुवायला खाली वाकली आणि मागची सगळी उघडी टाकली. ते बघून जेवतेली माणसं बडाबडा बघली. अगं एका पुरीच्या जम्पर मधून नको ते वाढप्याच्या नजरेला पडलं आणि सगळं लाडू त्यांनी दोन्ही हातानं फोडलं. अगं गोऱ्या गोऱ्या पुरीच्या उघड्या बघून पाठी एका म्हाताऱ्याने दुसऱ्याच म्हातारीला टुचली काठी. अशा तर तुमच्या त्या फॅशनेबल पुरी शहाण्या माणसाला करतात खोळा, पण मला आवडती सहावारीवाली मंजुळा. अरे तिकडे तुला मी आवडून काय करायचं रे? मला तर आवडलं पाहिजेस का नक्क? अगं प्रेम करायला काढ सवड, म्हणजे आपोआप निर्माण होईल आवड. बॉम्ब फुटणार, सगळेजण मारणार, पण मी तुला नाही सोडणार. ही ब्याज कुठं आली? ही ब्याज नाही, हे गावात नवीन येड आले. येड त्या आजपर्यंत लई बायांना कचा कचा चावलंय. आता ते तुला बी कचा कचा चावणार. बघत काय उभा राहिला त्याला घालव नाही. मी त्याला घालवल, पण तू माझ्यावर प्रेम करशील का? करते करते बाबा, पण या येड्याला घालव. ए येड्या, ए कोण वेडा? मी नाही वेडा. सत्तेचा वापर करून भ्रष्टाचार करणारा तो पुढारी वेडा. आपल्या जाया बहिणींना परदेशात घेऊन विकणारा तो तस्कर वेडा. आपल्याच देश बांधवांचं रक्त या जमिनीवरती सांडणारा तो अतिरेकी वेडा. गोर गरिबांवरती दादागिरी करून स्वतःचे खिशे भरणारा तो मवाली वेडा. आणि या सगळ्या पुढाऱ्यांना निवडून देणारा हा समाज वेडा. तू सुद्धा वेडा. तू येडा, तुझा बाप येडा, तुझी आई येडा, तुझा अख्खा घरदार येडा. मला याडा म्हटलं, चावतो जातो.
महात्मा गांधींना गोळी घातली, इंदिरा गांधींना सुद्धा गोळी घातली, माझ्या सीमाला सुद्धा गोळी घातली. कुणी घातली? तू घातली? तू घातली? तू घातली? नक्की तू घातली. मला नाही घालता येत. गोळ्या नाही, चल बाय. घडणार, असंच घडणार. जो सत्यासाठी झगडणार त्याला हा समाज त्याला अशाच गोळ्या झाडणार. घडणार, आजच घडणार. तू गोळी घातली का? नाही. तू घातली का? तू घातली का? असंच म्हटलं तू. अर्थावर माणसं पळाली होती ना. बाबा मी लय घाबरलो बाबा. आता काय मला सुचत नाही. हे बघ, मी सगळा मांडव साफ केलाय. ती एक मोरी राहिली, त्या मोरीत बांबू घाल, पाणी बाहेर काढ आणि लवकर ये. मी जातो बाबो भुई. काय साहेब, भरपीट जेवण झालं ना? हे काय विचार झालं का? 4 माणसाचं जेवण एकट्यानेच खाल्लं. तरी सुद्धा संध्याकाळी येणार. कशाला? अहो मांसाहारी जेवणासाठी. जेवायला बाय? होय. कशाला की चांगलं पोट फुटतच तर जेवायला घालते तुम्ही ना. आम्ही गरीब माणसं आहे बरं का, ओळख राहू द्या. गरीबासाठीच आहोत आम्ही. या माग सडके, एक ना एक दिवस तरी आपल्या बंगल्यावरती भांडी घासायला बोलवलीच पाहिजे. बोलवा, पण जरा सावधान. का? लय चालवायचं आहे दान. आबरूची करा सगळ्या दानादान. कोणाच्या? आपल्या. साहेब, मला अगोदर एक सांगा. काय? गावात हे नवीन येडा आलं कुठनं? अहो आल्या कुठनं कसलं? मूळचा तो ह्याच गावचा. मुंबईला शहरी खात्यामध्ये नोकरी करीत होता. एक दिवस अतिरेक्याच्या पाठीमागे लागला. अतिरेक्यामध्ये याच्यामध्ये छटापट झाली. अतिरेक्याच्या डोक्यात फटका मारला. तेव्हापासून हा वेड्यासारखा करायला लागला आणि सरकारने ह्या गावामध्ये आणून सोडला. पाहिले साहेब, भारत मातेला पोकरणारा अतिरेकी सैद सलाम सुटला, पण प्रामाणिकपणाने ड्युटी बजावणारा पोलीस मात्र जन्मातून उठला. म्हणूनच आम्ही प्रामाणिकपणाचं फळ भोगायची पाळी आमच्यावरती येऊ नये म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं धाडस करत नाही. खरंय, म्हणूनच 20 वर्षे सर्व्हिस करून सुद्धा तुमच्यात काहीच प्रगती झाली नाही. काय म्हणालात? असं पोलीस खातं म्हणतंय. सडके, कोणी काही बोंबलो त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आम्ही जे पोलीस खात्यामध्ये भरती झालोय ते आमचा उखळ पांढरा करून घेण्यासाठी, फुकट मारण्यासाठी नाही. मी माझी जीप घेऊन बेर बारवरती जातो, तिथून घरी जाऊन आराम करतो. तुम्ही पोलीस ठाण्यावरती जावा, मला फोन करू नका आणि त्रासही देऊ नका. आलं लक्षात? निघतो मी. पाहिलं, यालाच म्हणतात माकडाच्या हातात काकडा दिला की जंगल पेटायला वेळ लागत नाही म्हणतात. ते काय खोटं नाही. असले 4-5 अधिकारी जर पोलीस खात्यात भरती झाले तर जनतेचं कल्याण. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मी पडलो साधा हवालदार, साहेबाला बोलणार कसा? चला, आपण भलं, आपलं काम भलं आणि भ्रष्टाचाराच्या नावानं चांगलं. माझ्या रिक्षाचा हॉर्न ऐकल्यावर पळत येऊन मला मिठी मारणारी करुणा आज गप्प का? बहुतेक आईजवळ बोलत बसली असेल. करुणा, ए करुणा. कशाला मोठ्याने ओरडताय? कुणाला त्रास होईल ना आपल्या. अगं म्हणून काय कुणासाठी तुझ्या संग बोलणं बंद करायचं मी? अहो बोलायचं सोडा. साधा टीव्ही मोठ्याने लावला तरी झोप मोड झाली म्हणून दोन्ही हाताने बोंबा मारत येते ती मिली पुतना. एवढंच काय, नळावर पाणी भरताना तर एक दिवस भांडण्याशिवाय जात नाही. आणि तो तिचा राक्षसासारखा दिसणारा नवरा संडासामधून बाहेर आला की इतका घाण वास मारतो. उलट्या होत आहे बाई, उलट्या. तुम्ही त्या कोळाला ताकीद करून ठेवा की हे बंद करा, नाही तर मी आपली माहेरी निघून जाईल. अगं हे कुळ बाबांनी ठेवलंय, मी नाही. बाबा आल्यावर करू काहीतरी. मग मामांजी येईपर्यंत तुम्ही खानावळीत जेवा आणि नदीवर आंघोळ करा, कारण की मी आज पाणी भरलं नाही आणि स्वयंपाक केला नाही. अगं पण का नाही केला? का म्हणून का विचारता? त्या बयानच पाणी भरून होईपर्यंत नळाचं पाणी गेलं आणि तिघांनी लवकर बाथरूमही सोडलं नाही. शेळ्या पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली आमच्या सासूसुनेवर. तुम्ही आता दिवसभर रिक्षा घेऊन बाहेर, मामांजी एकदा टॅक्सी घेऊन आले की 8 दिवस परत घरी येत नाही. आमचे काय हाल होतात ते आम्हालाच माहित. अगं पण तुम्ही हाल सण कशाला करता? करुणा, असं करतो, उद्या मी रिक्षा न काढता घरीच थांबतो. तुझी धुनी भांडी काय काम असतील ना ती मध्ये घुसून कर, मग पुढं बघतो मी काय करायचं. पण तू आता जेवणही केलं नाही. आता मला तू डबा दे, म्हणजे मी हॉटेलात जाऊन जेवण करून येतो. अगं बाय 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 बाय, वाडा म्हणाव का स्मशानभूमी? अहो या वाड्यातले माणसं नाहीत, सैतान आहेत सैतान.
अहो नळाव कधी पाणी भरायला गेलं तर लवकर पाण्याला नंबर लागत नाही, आंघोळीला गेलं तर कधी बाथरूम मोकळं नसते. बरं आज त्या म्हातारीला नळावता येऊ द्या, मग ती आहे आणि मी आहे. ए बाई, आज मला आधी पाणी भरू दे. का बरं? का कशाबद्दल? भाडं मिळत नाही का तुम्हाला वेळेवर? अगं भाडं देता म्हणजे काय घराची मालकीन झालीस का काय? दुसऱ्या माणसाची कदरच कशी नाही ग तुम्हाला? आता यात काय कदर करायची का बाई? भाडं देतो या अर्थात आम्ही सुद्धा या घराचे निम्मे मालक आहोत. पहिलं पाणी मी भरणार. निम्मे मालक असाल, तुमचा एक गुन्हा असेल तर सहन करावा ना माणसाने. म्हणजे आता काय चुकलं आमचं? किती गुन्हे करताय सांगू का? काय 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 चुकलं काय? तुझा तो दाढीवाला बोकड तुझा धीर सकाळी 7 वाजता जर संडासात घुसला तर 10 वाजता संडासाच्या बाहेर येतोय. मला जेवण खाऊन बाहेर येतोय कोणाच ठाऊक. ए बाई, तू काय बोलतेस? तू जागेवरच ना? तुझा तो बेरड नवरा आता माझा नवरा आंघोळीला जर एकदा बाथरूम मध्ये गेला तर सगळं पाण्याचं बॅरल खलास करून टाकते. बरं मग? आणि तू सटवी नळाचं पाणी गेल्याशिवाय नळच सोडत नाहीस. मला सगळं केलंस आणि मग तू कोण राणी? हे बघ, आता तुझे पांढरे केस बघून मी ग बसले नाही तर ना. काय करशील? काय करशील? काय करशील? काय करशील? तू मला विचारतेस काय करशील? अगं झिंजा उपटेल झिंजा. तू झिंजा उपटस तर मला हात नाही वय ग. कोणाचे झिंजा उपटतेस? ए उचल खाट, मुकाट्यानं सोड माझ्या हत्याला, नाही तर चटणीच भरील बघ तुझ्या तोंडात. तोंडाचं नाव काय शिजून सपलं घेते का? का ग वा ग वा, आता सासूला मी ऐकलंय म्हणून सुनाले काय भांडा लागा. पण या ग या दोघी बिया, तुमच्या दोघीला मी घाबरत नाही, समजलं? नवऱ्याचं डोकं चेपणे इतकं सोपं नसतं म्हणलं. म्हणजे आत्या बघताय काय? धर 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 अरे देवा, माझ्या बायकोला पैसा पटके नाही. बघा ना, बघा तुम्ही सटविंटी मिळून मला मारलं, माझे केस तोडले, चप्पल फोडला. आता आला ना माझा भुजंग. आता आला का नाही भुजंग? माझा भुजंग नाग यो तुझा नाग होय. अगं थंडीनं गारटलेला नाग यो. ह्याच्या पुढे किती बी पुंगी वाजवली तर तो साधी वळवळ सुद्धा करणार नाही. आणि म्हणा नाग रोय मागा. ए बाई, तोंड सांभाळून बघा. बघितलं का? बघितलं या बाया मला कशा बोलतात ते? बघा, सांगायला समजून सांगा ना. तुम्ही दोघींनी मिळून माझ्या बायकोला खाली पाडून तुडवलं काय कुत्र्या? तुडवलं होय. आणि आता म्या जर तुमच्या अंगावर हात टाकला तर काय करणार तुम्ही? आणि एका बुक्कीत दात पाडल्यावर माझं दात पडायला कसा? होय भुजंग्या सोड त्यांना. आमच्या आया बहिणीच्या अंगावर उठणारे हात मुळा सगळं उपडून फेकून देईल. चोर तर चोर आणि वर साल्या शिरजोर. चोर असेल तुझा तो संप्या बाप. तू माझ्या बापाला शिव. तुझ्या बापाला शिव दाखवतोस. पाहिलंच काही काय? हे बघ दिनेश, ती माणसं काय चांगली दिसत नाही आणि हा माणूस शहाणा बी दिसत नाही. तुझे बाबा गावावर आल्यावर काय करायचं बघू चल. काय म्हणून काय मी याला भिवून गप्प बसायचं? मग अगं मी आज असताना यांनी तुमच्यावर अंगावर हात उचलला आणि मी उद्या नसल्यावर तुमच्यावर हत्यार उगारला, मी काय करायचं? पहिला हिला खून करणार. बोल काय म्हणणार तुझं? आणि मग आम्ही तुला जीवन सोडू. सोडा बघू, तुम्हाला माझी शपथ आहे. तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मामाजीला काय उत्तर देणार मी? मामाजी आल्यावर बघू. सोडा बघू. भुजंग्या, आज माझ्या बायकोच्या शपथेमुळे वाचलास. उद्या जर परत असं काही घडलं ना तर मी रिक्षा ड्रायव्हर पुढं तुझा काटा काढील, समजू सुद्धा देणार. वाचल्या म्हणून गेले साली. वाचले म्हणून गेले ना. आता पण स्वतः तिथले भोकळे साहेब ना माझे दोस्त आहेत. तू असं कर, तू असं कर, अंगाचे कपडे फाट, केस विस कर, अंगावर जखमा करून घे आणि दिना तुझा बलात्काराचा प्रयत्न केला असं आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ. चाल लवकर. दिन्या, नागाच्या तोंडात पाय कोंबलायस काय? पण आता नाग स्वस्त बसणार नाही. अरे हा भुजंग म्हणजे नाग आहे. नाग एकदा का डसलं की संपूर्ण खेळ खलास. साहेब अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती त्या दिन्याने माझ्या बायकोवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ताबडतोब त्याला अटक करा. हे 10,000 रुपये घ्या. त्याचा बाप आला, मी जातो. पाहिलेत मंडळी, 10,000 रुपये घेतलेले आहेत. पोकळे साहेबांच्या अत्याचाराला पायबंद घातलाच पाहिजे. चाल पुढं हरामखोरा. जवानी फार उड्या मारते काय तुझी. आता उतरवतो तुझा माज. सडके याचे दोन्ही हात साखरेने घट्ट बांधून टाका आणि याला पुढे खेचा. साहेब, अहो मी खरंच सांगतो, मी त्या पुतणाबाईवर हात सुद्धा उचलला नाही. हात लावला नाही. मग तुझं कोण ऐकणार बाबा? या पोलीस स्टेशन मध्ये आमच्या पोकळे साहेबांचं राज्य आहे, समजलं? बोल दिनेश, मग त्या पुतणाबाईच्या अंगावर ते वरखडे आपोआप म्हटले?
तिचे कपडे आपोआप फाटले. दिनेश बऱ्या बोलणं कबूल होणे त्या काठीने तुझ्या अंगावरची चामडी सोलून काढील हडव्या. साहेब मी 17 वेळा सांगतो की मी तिच्या पुतणाबाईच्या अंगावर हात उचलला नाही. हात लावला नाही. सडके तुम्ही बाहेर थांबा. कोणी जर आलं तर आम्हाला सांगायला. तोपर्यंत मी हरामखोराचा रिमांड घेतो. साहेब काय करायचे जरा सावधानपणे करा, कारण आरोपी लॉकअपमध्ये मेला तर तुमचे 12 वाजतील. ते आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्हाला सांगितलं तेवढं काम करा. जा. हो दिनेश, पुन्हा बावती बलात्कार करण्याचा प्रयत्न केलास की नाही? नाही नाही नाही. हो दिनेश बोल. हा थांबा. तुमचा बाप आलाय. कोणाचा बाप? नाही याचा बाप आलाय. असं बोंबला. द्या पाडून आतमध्ये. साहेब थांबा साहेब. का मारता माझ्या मुलाला? काय केले त्यानं? काय केलंय? याचा पहिला गुन्हा पुन्हा बाईवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याचा दुसरा गुन्हा भुजंगरावाला खुनाची धमकी दिली. याचा तिसरा गुन्हा कुळ कायद्याचा भंग करून यानं कायदा भंग केलेला आहे. तुम्हाला जामीन आणायचा असेल तर अशा तालुक्याला जावा आणि कोर्टाकडून जामीन मंजूर करून घेऊन या. ठीक आहे साहेब, मी असाच तालुक्याला जातो आणि जामीन मंजूर करून घेऊन येतो. काही केलं तर त्या भुजंगची चाल मी यशस्वी होऊ देणार नाही. हा थेरड्या येतो मी. सडके याला जखड बंद करा आणि घेऊन या. येस सर. ठीक आहे भुजंगराव, माझं काम मी केलेलं आहे. आता तुमचं काम तुम्ही करा. त्या संपाचा काटा कसा काढायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. मी आपला निघालो. राका दिनेशचा जामीन मंजूर करण्यासाठी संपतराव तालुक्याला जाणार आहे. तेव्हा तो असं कर, आपला 235 नंबरचा ट्रक घे आणि त्या संपतच्या टॅक्सीचा पाठलाग कर आणि त्याच्या टॅक्सीला अशी जबरदस्त धडक दे की संपत थेट स्वर्गात गेला. हे भैया पाहत राहा, त्या संपतला घाटात गाठून असा उडवतो त्याच्या शरीराचा एक तुकडा सुद्धा सापडला नाही पाहिजे. जिथे राका तिथे धोका असणारच. पहिला संपतचा घे. हा भुजंग म्हणजे नाग आहे नाग. एकदा काय डसलं की संपूर्ण खेळ त्याला. त्याला ही सगळी भुजंग निरुळण गणमांडुळण 10 महिने आमच्याच घरात घुसत्यात. अहो या बाईनं कुशाला आमच्या त्या दिनेश्वरला बलात्काराचा आळा घेतला आणि त्या साहेबाने पैसे घेऊन खुशाल त्याला आत टाकला. आजपासून मी कुठल्याही बाईच्या मागे लागणार नाही आणि कुणाशी बोलणार नाही. मी दुसरं लग्न करणार. हे झोपण्या काय लग्न करायला निघालाय? तिकडे तुझा मालक घाटामध्ये मरून पडला. हा काय म्हणतोस काय? हो, जामीन मंजूर करण्यासाठी चालला होता कुठल्या तरी टॅक्सीने. कुठल्या तरी ट्रकने त्यांच्या टॅक्सीला ठोकर मारली. टॅक्सी घाटामध्ये कोसळली आणि त्यामध्ये तो मरण पावलेला आहे. अरे राम 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 राम. आता काय करायचं हवं तर? चला तिकडे निघायला पाहिजे आपल्याला. अहो पण तुम्ही प्रेत घेऊन या. मी सगळी माणसं गोळा करू. प्रेत आणता येत नाही. का? कारण त्यांचं प्रेत इतकं जळून गेलेलं आहे म्हणून ते आणण्यासारखं नाही. म्हणून आम्ही घाटाचं दफन करण्याचं ठरवलंय. आता काय करावं? त्या 2 आया बायांना कोणी समजून सांगायचं? चला करतो मी काहीतरी. नातेवाईकांना कळव लवकर. चल माझ्या बरोबर. चल चल चल. राम 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 राम. अहो त्या संपतरावचं जळ कपड्या त्या घाटात पाहिल्यामुळं अहो मला नुसती धडकी भरल्यासारखी झाली बघा. अहो काय सांगायचं, भूताला तर लय भीतो मी. हा काय सांगायचं. हो म्हणून त्या उमराच्या झाडाखाली इथं दत्तात्रेयाचा जप करीत बसतो. कारण दत्तात्रेयाचं नाव काढल्यानंतर भूत बाधा होत नाही म्हणतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गो 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 गो. म्हणणार प्रत्येक जण असं म्हणणार. जो पाप करणार ना तो असाच म्हणणार. आताशी याचा पहिला नंबर लागलाय. चल बाबा, आता तू माझं 1 नंबरचं भूत आणि मी तुझा राजा विक्रम. रोज रात्री मला गोष्ट सांगायच्या. चल 2 3 5. परमेश्वरा काय वेळ आणलीस. पती तुरुंगात गेले, सासरी देवा घरी गेले. या धक्क्यानं माझी मायाळू सासू विडी झाली. दिवसभर काही खात नाही का रात्री झोपत नाही. या माऊलीला मी कशी सावरू. काय करू मी काय करू. अरे 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 काय वेळ आली या विचारीवर. करुणा जिथे राखा तिथे धोका असणारच. तू का आला तिथे? मी तुझं कल्याण करणार आहे मालकीनबाई. राका वेडवाकडं बोलू नकोस. अगे यात वेडवाकडं काय बोललो. मालकीनबाई म्हणजे घर मालकीनबाई म्हणालो, माझी पत्नी नाही. आणि हा तू जर माझी पत्नी होण्यास तयार असेल मी ही सोखोतीने माझ्या मिठीत घेण्यास तयार आहे. राका तोंड सांभाळून बोल. एवढी हलकट वासना आहे तुझी तर तुझ्या वहिनीला का घेत नाही मिठीत? हे करुणा आमचं घराणं उच्च प्रतीचं आहे. 1 खिडकी योजना वापरतो आम्ही. दादा जर घरी नसला ना तर त्याची जागा मी चालवतो. मी ये करुणा ये.
मारणार. जो पाप करणार ना तो असाच मरणार. चल बाबा, आता तुलाही नेऊन टाकलं पाहिजे. 2 3 5. साहेब, मला पोपळे साहेबांनी असं अचानक का सोडून दिलं? याचं कारण आहे, एका पाठोपाठ एक असे 2 खून झाले आहेत आणि ते 2 खून तुझ्या मेलेल्या बापाच्या मृत आत्म्याने केले आहेत असा पोकळे साहेबांचा समज झालेला आहे. ते घाबरून गेलेत आणि घाबरूनच तुला सोडून दिलेलं आहे. साहेब, भूत प्रेत या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? नाही, पण आपल्याला खरा कुणी शोधून काढायचा आहे. यासाठी तुझी आम्हाला मदत हवी आहे. काय मदत करू? तेव्हा तू आता घरी जा, तुझ्या आईला बायकोला भेट. संध्याकाळी आम्ही भुजंगाच्या वाड्यावर फिल्डिंग लावलेली आहे, त्या ठिकाणी तू लवकर निघून ये. मी पण आता घरी जातो. माझ्या बायकोला माझ्या बँकेतील खात्याची माहिती देतो आणि मी संध्याकाळी त्या ठिकाणी येतो. पण बायकोला बँकेच्या खात्याची माहिती का करून देतो तुम्ही? याचं कारण आहे, एकदा कदाचित जर त्या भूताने जर माझा खून केला तर उद्या बायकोची वयाची पंचायत. म्हणून तिला सगळी कल्पना देतो आणि मी संध्याकाळी त्या ठिकाणी येतो. तू लवकर निघून ये म्हणजे झालं. बस, काही नाही. आता भूत खरा कोण आहे ते पाहण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे. बाटल्यावर बाटल्या रिचवतोय मी आणि पुतना, पण नशा काय जायला तयार नाही. ही दारू सुद्धा आज माझ्याशी बेमान झाली. माझ्या बंधूचा राखाचा खून करणारं भेसूर भूत या बाटलीत दिसतंय मला. दिवसा अन्न गोड लागत नाही आणि रात्रीची सुखानं झोप येत नाही. पिणं आणि पितच राहणं. पुतना झोपलेस काय? झोप निवांत, मी आहे. जाग्यावर हल्ल्याचा प्रयत्न करू नकोस. हल्लाच तर तुझ्या डोक्यात गोळी घालेल. दिनेश फडके. पण हा वेडा शहाणा कसा झाला? दिनेश, मी वेडा नसून सीबीआय ऑफिसर भारत देशमाने माझं नाव आहे. मी एके दिवशी भुजंगच्या अड्ड्यावरती छापा घातला असताना त्यावेळेस तिची बायको पुतना ही माझ्या हाती लागली होती. तिचा रिमांड घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळेस माझ्या राहत्या घरातून माझ्या बायकोला म्हणजे सीमाला त्यांनी किडनॅप केलं आणि माझ्या डोळ्यासमोर तिचा खून केला. यांना वाटलं मी वेडा झालो. त्यानंतर या गावामध्ये 3 जण आले. इथं आल्यानंतर तुमचं घर यांनी राहण्यासाठी घेतलं होतं. ते घर यांना राहण्यासाठी नको होतं, तर त्या ठिकाणी यांना शस्त्राचा भरपूर साठा करायचा होता. मला वाटलं होतं ही फार मोठी गँग असणार आहे, यांचा कुणीतरी बॉस असणार आहे. परंतु बॉस वगैरे तर कुणीच नाही. परंतु नंतर प्रकार वेगळाच घडू लागला. ज्यावेळेस यांचेच खून होऊ लागले, माझा अंदाज असा झाला यांचा बॉस यांच्याकडनं कामं करून घेतो आणि यांना खलास करतोय. म्हणून मी त्या बॉसच्या शोधात असताना, पण बॉस वगैरे तर कोणीच घावला नाही. पण हा खुनी मात्र माझ्या हाती लागला. पण आहे तरी कोण? आपण सर्वच जण बघूया हा आहे तरी कोण. बाबा, तुम्ही आणि जिवंत? होय दिनेश, मी तुझा अभागी बाप. अरे, तुला जामीन मंजूर करण्यासाठी तालुक्याला जात असताना त्याच वेळी एका गुंडानं म्हणजे टॅक्सी रस्त्यात अडवली. माझ्या अंगावरचे कपडे आणि पैसे नाजरशी काढून घेतले आणि त्या टॅक्सीत तो स्वतः बसला. टॅक्सी भरधाव वेगानं धावू लागली. समोरून 335 नंबरचा ट्रक आला आणि अशी काय त्या टॅक्सीला धडक दिली की ती टॅक्सी एका दरीत कोसळली आणि तो गुंडाने टॅक्सी जळून गेली. काही माणसांनी, आपल्या सर्व माणसांनी मी त्या टॅक्सीत आहे आणि मी जळालो, मेलो असं समजून त्याच गुंडाचं प्रेत दहन केलं. आणि अखेर मी मात्र याच देशांतरात राहून माझ्या घरात जे साप घुसले होते त्या एकेकाला मी अशा भूताच्या वेशात कळा दाबून भोगसून अन्नकानानं मारून टाकलं आणि संपूर्ण मी या घराला मुक्त केलं. पण कायदा तुम्ही हातात घेतलात आणि मिस्टर पोकळे, कायदा तुम्ही फक्त भ्रष्टाचारासाठी वापरला. म्हणून तुम्हाला सस्पेंड करून आजपासून या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज म्हणून सडके यांची नेमणूक करीत आहे. ताब्यात घ्या यांना. भ्रष्टाचारात कायदा उडला, सत्याला इथे खरेपण नडला. भ्रष्टाचारात कायदा उडला, सत्याला इथे खरेपण नडला. उघडी दाढी न्याय देवता मनात गई वरली, उघडी दाढी न्याय देवता मनात गई वरली, मनात गई वरली, मनात गई वरली. गुंडगिरीचा खेळ आगळा, गुंडगिरीचा खेळ आगळा.